नारायणांची तू उत्तम पूजा केलीस तर तुझे दिवस पालटतील. देवा, मी काय केलं पाहिजे? मी सगळं करायला तयार आहे, पण माझं हे दारिद्र्य जाऊ द्या, माझे हे वाईट दिवस जातील का हो? अशी याचना हा मणिग्रीव महाराजांकडे करतोय. उग्रदेव म्हणाले, अरे, पुरुषोत्तम मासाची मुख्य देवता आहे भगवान श्रीकृष्ण, की जे साक्षात विष्णू भगवंताचा मुख्य अवतार आहेत. ते परम पुरुष आहेत. त्यांची अधिकाधिक भक्ती करायची. जर तुला शक्य असेल तर उत्तम तीर्थावरती जाऊन स्नान करायची. स्नान झाल्यानंतर पूजा करायची. तुला वेद तर काही येत नाहीत, परंतु तू केवळ हरिहरीचं नामस्मरण केलं, भगवंताचं केवळ नाव घेतलं आणि भगवान श्रीकृष्णांची मूर्ती स्थापन करून तिच्या समोर जर महिनाभर तू अखंड दीप लावलास, तेलाचा लावला तरी चालेल, तुपाचा लावला तर उत्तम, तांब्याचा लावला तर उत्तम, तांबा नसेल तुझ्याकडे पण मातीचा दिवा जरी तू लावलास तरी भगवंताला प्रिय आहे. आणि अशा प्रकारे या उग्रदेवांनी संपूर्ण अधिक मासाचं व्रत कसं करायचं, उपवास कसे करायचे, भगवंताची पूजा कशी करायची, तुला जे शक्य होईल ते दान कसं करायचं, जे जे तू दान करशील त्याचं शतपटीने तुला फळ मिळेल. जर तुला स्नान शक्य नाहीये, जर तुला जप तप शक्य नाहीये, तर किमान भगवंताची तू शुद्ध अंतःकरणाने पूजा कर. भगवंतानीच जे दिलेलं आहे ते हे फळं, फुलं, पाणी एवढं जरी त्यांना तू अर्पण केलंस तरी भगवंत तुझ्यावरती प्रसन्न होतील आणि तुझं भाग्य बदलेल. उग्रदेवांनी हे सगळं रहस्य सांगितलं आणि उग्रदेव पुढे तीर्थयात्रा करायला निघून गेले. लवकरच अधिक मास सुरू झाला आणि दोघांनी मनामध्ये पक्क ठरवलं की अधिकाधिक आपण या काळामध्ये व्रत करायचं, उपवास करायचे. आपली वृत्ती तशीही सामान्य आहे, त्यामुळे अधिकाधिक उपवास करूयात. दोघांनी महिनाभर कडकडीत उपवास ठेवले. एक वेळ फक्त भोजन घ्यायचं, एकच पदार्थ खायचा आणि दिवसभर भगवान श्रीकृष्णांचं नाव घेत राहायचं, हरी हरी म्हणत राहायचं, त्यांची पूजा करायची. जे वनातून फळं मिळतील ते त्यांना आणून प्रसाद अर्पण करायचा. आणि एक सगळ्यात महत्वाचं कार्य त्यांनी केलं ते म्हणजे त्यांनी अखंड दिवा लावला. अखंड दिवा की दिवा विझूच द्यायचा नाही. अधिक मासामध्ये पूर्ण जसं नवरात्रामध्ये 9 दिवस अखंड दीप असतो तसा महिनाभर 30 दिवस अखंड दिवा त्यांनी सांभाळला आणि